नमस्कार, मी सुजाता. साई केक्स या चॅनलवरती आपणा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण 1 किलोच्या केकवरती अगदी नवीन असं डेकोरेशन पाहणार आहोत. तसेच जे गुलाबाची फुलं आज आपण जे काढणार आहोत ती खूप सुंदर अशी फुलं काढणार आहोत. ती एकदम ओरिजिनल अशी दिसणार आहेत. चला तर मग डेकोरेशनला सुरुवात करूयात. पहा, इथे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे 1 किलोचा केक आयसिंग करून घेतला आहे. त्यानंतर पट्टीच्या मदतीने वरच्या साईडला येलो शेडिंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर एका पायपिंग बॅगमध्ये ग्रीन कलरची क्रीम घेऊन पहा अशा पद्धतीने सर्कल करून घेतले. पहा, त्यानंतर एका बाउलमध्ये व्हाईट रंगाच्या क्रीममध्ये लाल रंग टाकून पहा अशा पद्धतीने क्रीम फेटून घेतली आहे आणि R11 या नोझलच्या मदतीने आज आपण फुले काढणार आहोत. पहा, फुल स्टँडवरती एक छोटासा बेस तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही गुलाबाची फुले तयार करताना नेहमी बेस हा थोडासा उंच घ्यायचा आहे, म्हणजे फूल हे खाली पडणार नाही. पहा, त्यानंतर अगदी छोटीशी कळी तयार करून घेतली आहे आणि त्या कळीभोवती आता पहा अशा पद्धतीने पाकळ्या तयार करून घेतल्यात. तसंही या फुलावरती आपण फूल तयार झाल्यानंतर रेड कलरचा स्प्रे करून घेणारच आहोत. परंतु जर आपण अगोदरच क्रीममध्ये लाल कलर किंवा लाल कलरचे ड्रॉप जर टाकले तर त्यानंतर जे फूल दिसणार आहे ते खूप सुंदर दिसणार आहे आणि म्हणूनच मी अगोदर लाल रंगाच्या क्रीमने फ्लावर तयार करून घेतलेला आहे आणि पहा हे फूल तयार झालेले आहे. त्यानंतर आता या फुलावरती आपण रेड कलरचा स्प्रे करून घेणार आहोत. पहा, अगदी सावकाशपणे हा कलर स्प्रे करून घ्यायचा आहे आणि आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे हे फूल थोडंसं डार्क दिसण्यासाठी मी यावरती स्काय ब्ल्यू कलरचा स्प्रे करून घेतला आहे. तोही अगदी थोड्या प्रमाणात, म्हणजे हे फूल थोडंसं डार्क वाटेल आणि छानही दिसेल. पहा, ही खरी कलरची ट्रिक तर मला माझ्या मैत्रिणीकडूनच समजली होती आणि म्हणूनच मला असं वाटलं की चला ही जी ट्रिक्स आहे, ही जी आयडिया आहे ही तुमच्यासोबत शेअर करावी आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ आज तयार केलेला आहे. हा, आणि त्यानंतर आता जी ग्रीन कलरची क्रीम शिल्लक होती त्याने आपण अशा पद्धतीने थोडंसं वेगळ्या पद्धतीने आज डेकोरेशन केलं आहे. त्यानंतर आज पानांचा आकार काढण्यासाठी इथे पानाची नोझल मी वापरलेले नाही, तर जे गुलाबाचे छोटे नोझल आहे नूर 11 या नोझलचा वापर करून अशा पद्धतीने पानांचा आकार काढून घेतला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पायपिंग बॅगला व्ही आकाराचा शेप देऊन तशा पद्धतीने देखील तुम्ही पानांचा आकार काढू शकता. पहा, इथे मला आवडले म्हणून मी अशा पद्धतीने व्हाईट रंगाचे थोडंसं डेकोरेशन केले. तुम्हाला माझ्या चॅनलवरती म्हणजेच माझ्या साई केक्स या चॅनलवरती असेच नवनवीन युनिक आणि अगदी वेगवेगळ्या प्रकारचे केक डेकोरेशन पाहायला तुम्हाला भेटेल. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर केक डेकोरेशन पाहायला जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच माझ्या साई केक्स या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आजचे डेकोरेशन तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह आणि नवीन अशा फुलांच्या डेकोरेशनसह साई केक्स या चॅनलवरती. तोपर्यंत आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.